समोर बसलेलं कपल खूपच अँक्शियस दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावरती अगदी चिडलेल्याच्या अशा आठ्या पडलेल्या होत्या तिच्या कपाळावर. आणि तो होता, त्याच्या डोळ्यात तर भीतीच दिसत होती. "मॅडम, मला ना आता इरेक्टाईल डिस्फंक्शन झालंय." म्हणलं, "हो? तर कशामुळे?" ती म्हणाली, "अहो, आम्ही आता बेबीसाठी ट्राय करतोय ना, मग प्रयत्न करायला नको का? ज्यावेळेला प्रयत्न करायचं असतं तेव्हाच हे फेल होतात." ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये टाइम्ड इंटरकोर्स आणि परफॉर्मन्स अँक्झायटी. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. हॅलो निलिमा मॅम. टाइम्ड इंटरकोर्स आणि परफॉर्मन्स अँक्झायटी किंवा परफॉर्मन्स प्रेशर, मला वाटतं हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, पण तितकाच निग्लेक्टेड आहे. एस्पेशली ज्यांना जी कपल्स बाळासाठी ट्राय करतात आणि कदाचित ते IVF ट्रीटमेंट ट्राय करत असतील, तर त्यावेळेला या टाइम्ड इंटरकोर्सचं खूप महत्त्वाचं असं म्हणलं जातं. तर या सगळ्याविषयी मला वाटतं या एपिसोडमध्ये आपण जरा मोकळेपणाने चर्चा करूया. तर पहिला प्रश्न तोच येतो की टाइम्ड इंटरकोर्स ही जरी सेल्फ एक्सप्लेनेटरी वाटत असली टर्म, तरी ती तेवढी साधी सोपी नाहीये. तर हा टाइम्ड इंटरकोर्स नेमका कसा असतो आणि तो कसा साधायचा असतो, ते टायमिंग? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी आपण एक थोडीशी बेसिक बायोलॉजी समजून घेऊयात. तर कुठल्याही स्त्रीच्या सायकलमध्ये एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपण त्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतो. तर स्त्रियांची जी रिप्रोडक्टिव्ह सायकल असते, ते साधारणपणे पिरियड्स सायकलवरती आपण बेस करतो त्याला. प्रत्येक पिरियडच्या सायकलमध्ये साधारणपणे एक 10 अंडी मॅच्युअर होत असतात. त्याच्यापैकी एक अंड जे असतं, ते ओव्ह्युलेशनच्या वेळेला सुटतं. आणि असं नाही आहे की सपोज वर्षामध्ये 12 किंवा 13 सायकल्स होत असले, तर 13ही सायकल्समध्ये अंडी सुटतात. जरी खूप चांगली फर्टिलिटी असली, एज व्यवस्थित असलं, बाकी सगळे काही कुठले कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर्स नसले, तर नॉर्मल फिमेलमध्ये सुद्धा 13 सायकल्समध्ये मे बी 10 सायकल्समध्ये किंवा 12 सायकल्समध्येच अंड सुटतं. आणि जसं एज वाढतं म्हणजे 35शीच्या पुढे स्पेशली, तर हे जे ओव्ह्युलेशनची जी फ्रिक्वेन्सी असते म्हणजे अंड सुटण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती प्रोग्रेसिव्हली कमी होत जाते आणि डायरेक्टली मग आपण मेनोपॉजला पोहोचतो जेव्हा अंडी सुटत नाहीत. अंडी संपतात ॲक्च्युली ओव्हरीमध्ये. त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये काय असतं की पुरुषांच्या टेस्टिसमध्ये जे स्पर्म्स तयार होतात आणि मग ते वेगवेगळ्या सिक्रिशन्स मिळून जेव्हा आपल्याकडे सीमेन म्हणून तयार होतं, तर साधारणपणे 1 ml सिमेनमध्ये कितीतरी मिलियन स्पर्म्स असतात. बरं. सो आता एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक तक्ता पण प्रोड्यूस केलेला आहे, ज्या बेसिसवरती बरेचसे लॅब्समध्ये रिपोर्टिंग असतं. स्पर्म्सच्या डेन्सिटी, क्वांटिटी, क्वालिटी, मोटिलिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अभ्यासल्या जातात आणि त्या चार्टच्या प्रमाणे त्याचं इंटरप्रिटेशन करून रिपोर्ट देत असतो आपण सीमेन अनालिसिसचं. तर हेही खरं आहे की खूप गोष्टी इन्फ्लुअन्स करतात त्या सिमेनच्या क्वांटिटी, क्वालिटी, मोटिलिटी एटसेट्रा. त्याच्यामध्ये काही भाग असतो ॲब्स्टिनन्सचा, म्हणजे किती फ्रिक्वेंटली कोण मॅस्टरबेट करतं, किती दिवस आपण सेक्स किंवा मॅस्टरबेशन केलेलं नसतं. आणि युजुअली जेव्हा सीमेन अनालिसिससाठी पुरुष सीमेन देतात, तेव्हा त्यांना एक गाईडन्स म्हणून सांगितलेलं असतं, साधारणपणे कमीत कमी 3 दिवस तुम्ही मॅस्टरबेशन किंवा इंटरकोर्स करू नका. जेव्हा तुम्ही लॅबमध्ये जाल सीमेन प्रोड्यूस करायला, तेव्हा ते मॅस्टरबेशननी प्रोड्यूस करायचं असते. तिथे हात स्वच्छ धुवायचे असतात. पण हाताला तुम्ही सॅनिटायझर वगैरे वापरू नका. हात स्वच्छ कोरडे करा. असे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. म्हणजे जे सीमेन कलेक्ट केलं जातं, ते त्याचं ॲक्युरेट इंटरप्रिटेशन होतं. आता टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे काय? बहुतेक लोकांना सेफ पिरियड माहिती असेल कॉन्ट्रासेप्शनचं आणि चिकार लोकं येतात, "नाही, नाही, आम्ही ना सेफ पिरियडमध्ये इंटरकोर्स करतो." की साधारणपणे ते कॅल्क्युलेट करतात की हां, ओव्ह्युलेशन म्हणजे 2 पिरियडच्या मधल्या भागीत ओव्ह्युलेशन होत असतं आणि त्याच्या अलीकडे पलीकडे 2 दिवस सोडले, तर बाकी कुठल्याही दिवशी आपण इंटरकोर्स केलं तर आपण प्रेग्नंट होणार नाही.
आणि त्याच्या उलट केलं तर आपण प्रेग्नंट होणार. तर बरेचसे लोक ह्याला टाइम्ड इंटरकोर्स म्हणतात. ह्याच्यामध्ये एक फॅलसी अशी आहे की जे ह्युमन एग आहे त्याचं लाईफस्पॅन 24 ते 48 तास असतं अप्रॉक्सिमेटली. स्पर्म्स असतात त्याचं ऑप्टिमल जे लाईफ असतंय ते विदिन 48 आवर्स असते, 72 आवर्स असते. पण जर वजायनामध्ये सिमेन असलं आणि ते स्पर्म्स जिवंत असले तर त्याची जी इफेक्टिव्हिटी असते ती अप टू 7 days पण असू शकते. म्हणजे ॲक्च्युअली म्हणलं तर खूप फर्टाईल जे कपल्स असतात त्यांच्यामध्ये सेफ पिरियड असा नसतो. पण जे लोकं फर्टिलिटी चॅलेंजेसमध्ये असतात, म्हणजे जिथे कुठेतरी स्त्रीच्या फर्टिलिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, ऑव्ह्युलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, ती रेग्युलरली ऑव्ह्युलेट करत नाही. एस्पेशली ज्या स्त्रियांना पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस आहे किंवा इतर काही दुसरे हॉर्मोन डिस्फंक्शन आहे, थायरॉईड प्रॉब्लेम्स आहेत, खूप अॅनिमिक आहेत, अशक्त आहेत. तर त्यांच्यामध्ये प्रत्येक सायकलमध्ये ऑव्ह्युलेशन होतंच असं नाही. ह्याला आपण ऑव्ह्युलेशन डिस्फंक्शन असं म्हणता येतं. काही अजून बरेच प्रॉब्लेम्स आहेत, जेनेटिक फॅक्टर्स आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो, की काही कारणांमुळे अंडी लवकर संपतात. तर मग अशा स्त्रियांमध्ये सुद्धा अंडी रिलीज व्हायची फ्रिक्वेन्सी एकदम कमी असते किंवा ॲब्सेंट असते. मग जेव्हा एखाद्या स्त्रीचं फर्टिलिटी रेट कमी असतो आणि पुरुषाचा फर्टिलिटी रेट कमी असतो, तेव्हा बरेच वेळेला सब फर्टिलिटी किंवा इनफर्टिलिटीचं डायग्नोसिस होते, की हे जे कपल आहे स्वतःहून प्रयत्न करून सुद्धा प्रेग्नंट राहत नाही. आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे ह्याचे डेफिनिशनचे क्रायटेरिया आहेत, की हां, कमीत कमी 1 वर्ष दोघांनी एकत्र राहिलं असलं पाहिजे. रेग्युलर इंटरकोर्स म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2 to 3 टाइम्स अ वीक इंटरकोर्स झाला पाहिजे. आणि तरीसुद्धा 1 वर्षभरामध्ये ह्या कपलनी जर कन्सीव्ह नाही केलं, तर आपण पुढची कारवाई आपण करायची असते, इन्व्हेस्टिगेट करायची असते. त्याच्यामध्ये सुद्धा काही स्पेशलिस्ट क्रायटेरिया असतात, म्हणजे वय जास्त आहे किंवा पूर्वी पण त्यांना काही खूप चॅलेंजेस आलेत किंवा मिसकॅरेजेस झालेत किंवा इतर काही क्रायटेरिया धरून आपण लवकर पण इन्व्हेस्टिगेट करतो. तर बरेच वेळा काय होतं, की अशा फर्टिलिटी ट्रीटमेंट्सच्या अंतर्गत ऑव्ह्युलेशन स्टिम्युलेशन हा एक प्रोसेस असतो, की जिथे टॅबलेट्स देऊन किंवा मेडिसिन्स देऊन आणि अल्ट्रासाउंडनी मॉनिटर करून आपण अंडाशयामधले अंडी कशी आणि किती मॅच्युअर होत आहेत आणि ते कधी रप्चर होणार आहे, म्हणजे कधी रिलीज होणार आहे. जेव्हा अंड रिलीज होतं ओव्हरीमधनं, जे फॅलोपियन ट्यूब्स असते, जी ट्यूब असते, ती त्या अंड्याला पिकअप करते आणि त्याच्या प्रत्येक स्त्रीच्या त्या ट्यूबच्या आतमध्ये असे खूप छान फाईन हेअर लाईक हाताचे बारीक-बारीक हातासारखे असतात, जे फॅन करून त्या एगला त्या ट्यूबमध्ये आणतात आणि मग ते अंडं त्या ट्यूबच्या एका स्पेसिफिक रिजनमध्ये फर्टिलाइज होतं. जर स्पर्म चांगले असले आणि ते त्या एगच्या शेलला पेनिट्रेट करू शकले आणि आत जाऊ शकले, तर ते एग फर्टिलाइज होतं आणि मग पुढचे 3 ते 7 दिवसामध्ये ते युटरसमध्ये उतरून मग युटरसमध्ये रुतल्यानंतर तिथे प्लसेंटा वगैरेचं ची तयारी सुरू होते. तर हा प्रोसेस इतका म्हणजे सांगायला खूप सोपा वाटतो, पण ॲक्चुअली खूप कॉम्प्लेक्स होतं. हजारो ह्याच्यामध्ये छोटे-छोटे रिएक्शन्स, प्रोसेसेस होत असतात, जे खूप कॉम्प्लेक्स असतात. ते म्हणजे मला नाही वाटत आज इतक्या मेडिकल ॲडव्हान्सेसमध्ये सुद्धा आपण सगळ्या प्रोसेसेसला अजून एकदम फाईन प्रिंटमध्ये डिलिनिएट केलं. इतके ते प्रोसेसेस युनिक आणि फाईन आणि मॅजिकल असतात. ते म्हणजे कोणा अजून ज्यांना कोणाला बाळ झालेलं असेल, नॉर्मल बाळ होणं हे केवढी मॅजिकल प्रोसेस आहे. याचं जर आपण किंवा ॲडमिरेशनमध्ये नसलो, तर खरंच काहीतरी मिस केलंय त्या प्रेग्नन्सीबद्दल असं म्हणायला हरकत नाही. तर टाईम्ड इंटरकोर्स काय असतं, की ह्या ओव्ह्युलेशन इंडक्शन हे जे मेडिसिन्स किंवा मॉनिटरिंग करून जेव्हा आपण अंडाशयाला स्टिम्युलेट करून अंडं रिलीज करायला बघतो, त्यावेळेला बरेचसे क्लिनिशियन्स पेशंट्सना सांगतात, की आता अंड सुटलंय. तर ह्या पुढच्या 24 ते 48 तासामध्ये तुम्ही इंटरकोर्स करा किंवा जे स्पर्म्स आहेत त्या वजायनामध्ये डिपॉझिट झाले, तर पॉसिबिलिटी आहे की ते स्पर्म्स वर जाऊन त्या अंड्याला फर्टिलाइज करतील. अनफॉर्च्युनेटली काय होतं, की नंबर 1 कुठलंही कपलला जेव्हा इनफर्टिलिटी किंवा सब फर्टिलिटीचं डायग्नोसिस मिळतं, ते ऑलरेडी खूप स्ट्रेस्ड असतात. म्हणजे आधीच प्रयत्न करून थकलेले असतात. आपल्याशी जमत नाही, जमणार नाही, जमलेलं नाहीये. फॅमिलीकडनं खूप प्रेशर असतं. त्यामुळे स्ट्रेस खाली खूप असतात ते. ऑलरेडी बरोबर. जर हो. आत्तापर्यंत त्यांचं सेक्स लाईफ बिनसलं नसलं, तर फर्टिलिटीच्या नावाखाली ऑलरेडी त्याला त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. मग पुढचा जो स्टेप असतो, की तुम्ही कुठल्यातरी डॉक्टरला जाऊन भेटून ह्या सगळ्या तपासण्या करून घेता आणि अ, एका दृष्टीने स्वतःला व्हल्नरेबल ठरवता. एका डायग्नोसिससाठी जिथं तुम्ही किंवा तुमचे प्रोसेसेस कुठेतरी कमी पडताय ह्याची खात्री होते.
तर हे जे चॅलेंज आहे हे खरंच खूप कपल्ससाठी खूप स्ट्रेसफुल असतं, खूप ट्रॉमॅटिक पण असू शकतं, की आपणहून जाऊन आपण एक डायग्नोसिस घेतोय जिथे आपल्यावरती एक लेबल लादलं जातंय, की तुम्हाला ह्या प्रॉब्लेममुळे तुम्ही प्रेग्नंट नाही होऊ शकत किंवा हे चॅलेंजेस आहेत. हो, हेही खरं आहे, की त्या क्लिनिकमध्ये पुढची स्टेप असते समजावून सांगणं, की त्या चॅलेंजला कसं ओव्हरकम करता येतं बेबीच्या बेबी होण्यासाठी. आणि बरेच वेळा काय होतं, की बेबी पाहिजे किंवा बेबी हे हे गोल ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. म्हणजे कॉन्सिक्वेन्स काय होतं, की आपल्याला बाळ हवंय म्हणून ही सगळी कामं आपल्याला करायला हवीत. हं. म्हणजे तो हे एक सगळे कामाचा टास्क्स भाग आहेत, होऊन हे जातो. चोर्स हं. आहेत, हे सगळे टिक बॉक्सेस केल्याशिवाय आपल्याला बाळ मिळणार नाही. आणि काय होतं, की हे जे सगळ्या स्टेप्समध्ये एकच स्टेप असतो इंटरकोर्सचा. हं. हेच 1760 स्टेप्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये एक स्टेप असतो इंटरकोर्स करायचा वेळेवरती. हं. आणि तोच फक्त तुम्हाला नाही जमला महिन्यातनं एकदा, तर कसे तुम्ही? म्हणून त्याचं प्रेशर इतकं भयानक जमतं, की बहुतेक कपल्सना टाईम्ड इंटरकोर्सच्या वेळेला सेक्शुअल डिफिकल्टी किंवा चॅलेंजेस येतात आणि त्यातून सगळ्यात ऑब्व्हियसली दिसणारं चॅलेंज म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन असते. ओके. स्त्रियांमध्ये काय होतं, की अराउझल होत नाही किंवा ऑर्गॅझम न होणं हे जास्त करून लक्षात येत नाही. कारण की तिच्या डोक्यामध्ये हेच असतं, की हां, एकदा स्पर्म्स माझ्या व्हाजिनामध्ये गेले ना, की मी प्रेग्नंट होणार. हं. त्याच्या पलीकडे तिच्या डोक्यात दुसरं काही नसतं. बरोबर. पण या सगळ्यातनं मॅडम एकच गोष्ट जाणवते, की इंटरकोर्स किंवा सेक्स ही मेकॅनिकल प्रोसेस नाही आहे, की बाबा हां, हे टायमिंग दिलंय, या 24 तासात तुम्ही इंटरकोर्स केला, की चान्सेस आर हायर असं जरी सांगितलं डॉक्टरांनी, तरी ते मनापासनं झालं किंवा उत्स्फूर्तपणे झालं, तर चान्सेस जास्ती आहेत मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी मग त्या पुरुषाचा मूड आहे, नाही या सगळ्या गोष्टी पण मग त्याच्यामुळे इरेक्शनवर पण परिणाम होतो? तीच गोष्ट सांगणार होते, की ह्युमन बीइंग्सचं जे सेक्शुअल रिलेशनशिप्समध्ये स्पेशली आपण जे मीनिंग अटॅच करतो आपल्या सेक्शुअलिटीला, आपल्या सेक्शुअल इंटरॅक्शन्सला, आपल्या सेक्शुअल रिलेशनशिपला, त्याच्यावरती आपली इंटिमसी, आपलं प्लेजर, आपल्या रिलेशनशिपमध्ये निर्माण होणारी जी गोडी असते, जो क्लोजनेस असतो, तो सगळा त्याच्यावरती बिल्ट अप असतो. मग जेव्हा सेक्स फन असतं, एन्जॉयबल असतं, प्लेजरेबल असतं, एक हॅपी हेल्थी बेबी त्याचा एक नॅचरल कॉन्सिक्वेन्स असू शकतं. त्याच्या उलट असं समजता येईल, की जेव्हा सेक्स हे वर्क होऊन जातं, अजून एक टू डू लिस्टवरचा एक टिक बॉक्स करायची गोष्ट होऊन जाते. त्याच्यामधलं सगळं प्लेजर, एन्जॉयमेंट, फन, एक्साइटमेंट, अँटिसिपेशन जेव्हा आपण काढून टाकतो आणि त्याचं गोल सेक्स करायचं फक्त बेबीमध्ये त्याचं एंड होणार आहे, एवढंच जर एवढ्याच गोष्टीकडे बघतो, तर सेक्शुअल रिलेशनशिप, सेक्शुअल असोसिएशन आणि सेक्शुअल प्लेजरला आपण डिमिनिश करतो किंवा खूप कमी करतो. ॲक्चुअली ते जे होणारं बाळ असतं ही माझी थिअरी आहे. ओके. पुस्तकात कुठे ह्याचं वर्णन नाहीये. तर ते जे होणारं बाळ आहे, ते एक वॉन्टेड बाळ आहे. कारण का नुसते सेक्स करणारे कितीतरी लोकं प्रेग्नंट होतातच की. माझ्याकडे असे खूप कपल्स येतात, की आम्हालाच का नाही प्रेग्नन्सी होत इतके सगळे लोकं आहेत त्यांना प्रेग्नन्सी नको एवढे सगळे तर टर्मिनेशन्स करत असतात. झालेलं बाळ पाडत असतात. मग आम्हाला हवं असलेलं बाळ आम्हाला का नाही मिळत? तर ते का नाही मिळतचा अर्थ बरेच वेळा ह्या स्ट्रेसमध्ये असतो. तर जेव्हा ते जे होणारं बाळ असतं त्याच्याकडे जेव्हा तुम्ही एका इन्व्हिटेशनच्या दृष्टीने बघता रादर दॅन अ डिमांड. हं. हे आम्ही हे केलं म्हणजे तुला यायलाच पाहिजे. हं, झालंच पाहिजे. हं. अशा ॲटिट्यूडनी जेव्हा आपण सेक्स किंवा इंटिमसी किंवा रिलेशनशिपकडे बघतो, की हे जे बाळ आहे ह्याचं पर्पज आहे माझं लाईफ फुलफिल करायचं. आम्ही एवढे सगळे खर्च केलं, एवढं सगळं ट्रीटमेंट केलंय, तर बाळ पण नाही होणार एवढ्यात, असं कसं? हं. जेव्हा ह्या भावनेने आपण त्या बाळाचं वेलकम करत असतो, ते इनव्हेरिएबली त्याच्यामुळे निर्माण होणारा जो स्ट्रेस असतो, तो फक्त सेक्सला नाही डिस्ट्रॉय करत, इंटरकोर्सला नाही डिस्ट्रॉय करत. त्या बाळाच्या हेल्थी एक्झिस्टन्सला पण डॅमेज करत असतो. कारण की खूप हाय कॉर्टिझॉल, हाय स्ट्रेसमध्ये कुठलंही कन्सेप्शन असतंय, ते डिफिकल्टीमध्येच असतंय. हो. हं. कारण की जेव्हा तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये ऑलरेडी खूप हाय स्ट्रेस हॉर्मोन्स असतात, तेव्हा आपल्याला माहिती आहे की बरेचसे रिसर्च पेपर्स आहेत, जे IVF किंवा कन्सेप्शन, इम्प्लांटेशन एटसेट्रावरती जे अभ्यास केले जातात, की जेव्हा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये खूप हाय कॉर्टिझॉल लेव्हल्स असतात, त्यावेळेला इम्प्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम्स येतात.
ओके. मग ते स्ट्रेस कशामुळे हे शरीराला कुठे माहिती असते. माहीत त्या नाहीये. हो. शरीराला माहिती नाहीये, की तुम्ही स्ट्रेस मला बाळ हवंय, मला बाळ हवंय म्हणून करताय, की मला सेक्स हवंय, मला सेक्स हवंय म्हणून करताय, का माझा सेक्स ठीक का नाही होत, माझा सेक्स ठीक का नाही होत म्हणून करताय. का रेच्या मला खूप औषधं घ्यावी लागली आणि आता हे ह्याला जमतच नाही, का नाही जमत, असं का नाही जमत, नीट नाही करते, चिडचिड, चिडचिड, चिडचिड करून ज्या लोकांनी स्वतःचं स्ट्रेस वाढवलेलं असते, प्रेग्नन्सी राहायला त्यांना कठीण होऊ शकतं. आता ह्याचा अर्थ नाही की सगळेच लोकं जे चिडचिड करतात ते प्रेग्नंट होत नाही. असं चिकाल बायका आपल्याला माहिती आहे. चिकाल कपल्स माहिती आहेत, जे भांडतात आणि सहज प्रेग्नंट होतात. तर असं नसतंय. फर्टिलिटी ही गोष्ट पण खूप कॉम्प्लेक्स असते. जेव्हा इनफर्टिलिटी किंवा सब फर्टिलिटीचं डायग्नोसिस झालेलं असतं, त्याच्यामध्ये अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटीचा सगळ्यात मोठा भाग असतो. जिथे डायग्नोसिस असते, जिथे टेस्टिक्युलर प्रॉब्लेम असतो किंवा ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम असतो किंवा फिमेल सिस्टम युटरसमध्ये प्रॉब्लेम असतो, ट्यूबमध्ये प्रॉब्लेम असतो, त्याच्यावरती ऑब्व्हियसली डायरेक्टली सोल्युशन काढावं लागतं, त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीचं बरेच वेळा असं पण असतं की दोन्ही कपल्समध्ये थोडी 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 थोडा थोडा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा फर्टिलिटीमध्ये इश्यू येऊ शकतो. इतकंच की रिसेंटली आमचे कन्सल्टंट त्यांच्याशी बोलत होते मी. अ, तर स्पर्म्स असतात, स्पर्म्सला एक डोकं असतं, एक बॉडी असते आणि एक शेपूट असतं, त्यामुळे ते मोटाईल असते. तर स्पर्मचं जे डोक्याच्या वरती जी एनर्जी बॉडी असते, जी त्या स्पर्मला मोटाईल बनवते त्याच्यामध्ये आणि एक दुसरी बॉडी असते ज्याच्यामुळे ते एगला पेनिट्रेट करण्यासाठी काही एन्झाईम्स असतात. त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जरी प्रॉब्लेम आला, तरी ते स्पर्म त्या एगच्या आतमध्ये न शिरल्यामुळे फर्टिलायझेशन होत नाही. म्हणजे दिसायला नॉर्मल बापरे! असतं, हो, पण हो, त्याच्या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम असतो. हो. सो इतक्या आज मेडिकल ॲडव्हान्सेस इतके झालेत, की आपण ह्या सगळ्या गोष्टी पण डायग्नोज करू शकतो, की का बरं प्रेग्नन्सी राहत नाहीये. मग जेव्हा आपण अशा कपलला इन्सिस्ट करतो, की टाईम्ड इंटरकोर्स करा, टाईम्ड इंटरकोर्स करा, तर त्या स्ट्रेसमुळे ॲक्चुअली ती प्रेग्नन्सी राहत नाही. जरी बाकी सगळं आपण फिक्स केलेलं असलं तरीसुद्धा. त्यामुळे हल्ली बऱ्याचशा रिसर्च पेपर्समध्ये टाइम्ड इंटरकोर्सपासनं थोडंसं डिपार्चर कसं करता येईल ह्याचं डिस्कशन बरेच वर्ष होतंय, पण रिसेंटली जास्त झालंय. कारण काय अशा म्हणजे आमच्या अंकुर ऊर्जामध्ये गोवामध्ये येणारे किंवा डॉक्टर वासनकडे येणारे जे कपल्स असतील, ज्यांना टाइम्ड इंटरकोर्समुळे स्ट्रेस झाल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा इजॅक्युलेशन जमत नाही, असे कपल्स खूप यायला लागलेत. तर ज्यावेळेला असा असा प्रॉब्लेम घडतो, मग आपल्याला त्यांना मेडिसिन देऊन पण करावं लागतं. पण एक दुसरा अप्रोच असाही असतो, की जर सेक्स अल्टरनेट डेज किंवा 2 or 3 टाईम्स अ वीक इझिली होत असला, विथ प्लेजर होत असला आणि प्लेजर आणि एन्जॉयमेंटला प्रायोरिटी देत असलो, तर ह्या टाइम्ड इंटरकोर्सचा जो स्ट्रेस असतो त्या व्यक्तीवरती, तो आपण कमी करू शकतो. आणि एक भाग हा त्या दोघांनाही समजवण्यात अ, कुठलेही डॉक्टर असतील त्यांनी थोडा वेळ घ्यावा. हं. दोघांनाही. म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक कपल आले होते. ती मुलगी ॲक्चुअली नर्स होती बरं. हं. आणि ती स्वतः गायनॅक डिपार्टमेंटमध्ये काम करत होती आणि तिला मूल हवं होतं म्हणून ती त्यांच्या कन्सल्टंटकडे गेली होती आणि तिला हे सगळं तिने शिकलं होतं. सगळं ओव्ह्युलेशन कधी होतं हे ते. तर ती तिच्या नवऱ्याच्या मागे लागली होती, की नाही माझं ओव्ह्युलेशन झालं की इंटरकोर्स झालंच पाहिजे आणि त्या प्रेशरखाली तो बिचारा त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन बसलं. हो. ॲक्चुअली ते प्रियकर होते. अगदी हं, शाळेपासनं, कॉलेजपासनं. त्यामुळे ते असं काही रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम नव्हता. पण आता आपल्याला बाळ करायचंय आणि ह्याच्या स्ट्रेसखाली जेव्हा तिने टाइम्ड इंटरकोर्सचं प्रपोजल सुरुवात करायला लागली, ती त्याच्यावरती दबाव झाला. नाही, आता आज आपल्याला सेक्स करायचं बरं का, आज सेक्स करायचं बरं का. त्या प्रेशरमुळे त्याला जमत नव्हतं. हं. आणि नंतर जेव्हा त्याच्याशी प्रायव्हेटली बोललं, तर त्यांनी स्वतःचं इतकं मनावरती घेतलं होतं ते लावून, की काय आहे आम्ही इतक्या वर्षांनं आम्ही एकत्र राहिलो, आम्हाला हे जमत कसं मला हे जमत कसं नाही आणि हे काय आहे म्हणजे ज्यावेळेला ती आता महिन्यातनं एकदाच ती ओव्ह्युलेट करणार, तेव्हाच मला नाही जमलं, तर किती आमचा वेळ जातोय, किती पैसे वाया जातायत, आम्हाला कसं परवडणार? हं. सो जरुरी नाहीये, की एका पार्टनरनी दुसऱ्या पार्टनरला काही बोलायला पाहिजे किंवा आमच्यामध्ये कसली भांडणं होत नाहीत. भांडण व्हायची गरज नाहीये. पण हं. हा व्हेरी फॅक्ट जो आहे, की तुम्हाला टाइम्ड इंटरकोर्स सांगितलं, की हां, ह्या ओव्ह्युलेशनच्या दिवशी तुम्हाला परफॉर्म करायचंय. ते बरोबर. परीक्षा दिल्यासारखंच. खरंय, खरंय. तर ह्या परीक्षेमध्ये आपण पास होतो का नापास होतो आणि स्पेशली इंडियन फॅमिलीजमध्ये पास आणि नापास होण्यावरती इतकं प्रेशर असतं लहानपणापासून, की ह्या गोष्टीला पण आपण जर परीक्षेसारखं बघायला लागलो, तर नापास होणं हे खूप क्रिटिकल आणि खूप
शेमफुल ठरतं राईट. आणि आणि ते स्पेशली शेमफुल ठरल्यामुळे ते कॉम्प्लिकेट होतं. स्पेशली आणि तुम्ही म्हणता तसं पुरुषांनी तर कायम पासच व्हायला पाहिजे किंवा यशस्वीच व्हायला पाहिजे असं एक जे बंबार्डिंग आहे, त्याच्यामुळे या परीक्षेत जर तो फेल ठरला, तर मग तो काहीच त्याला अर्थ नाही, असा एक शिक्का मारला जातो. ॲब्सोल्युटली. आणि हे आपलं इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये पण खरं ठरतं, की जोपर्यंत पुरुषाला इरेक्शन येत नाही, तोपर्यंत इंटरकोर्स शक्य नाही. आणि जर इंटरकोर्स जमलं, पण सीमेन नाही आला किंवा स्पर्म्स नसले, तरी प्रॉब्लेम आहे. मग आता जो पुरुष स्वतःहून जाऊन टेस्ट करून येतो, माझं स्पर्म्स कसे आहेत, हेल्थी आहेत का नाही आहेत, त्याला किती करेज लागतं. खरंय. हं, हं. म्हणजे तुम्ही मॅडम दोन्ही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. इरेक्शनमध्ये पण प्रॉब्लेम आहे, स्पर्म क्वालिटीमध्ये पण प्रॉब्लेम आहे. तर तो तो किती खचून जाईल. खरंय, खरंय. तुम्ही मॅडम एक आत्ता अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलात, की टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे त्या महिन्यातनं एका दिवसावर फोकस करण्यापेक्षा अल्टरनेट डे किंवा आठवड्यातनं 2-3 वेळा जर तुम्ही सेक्स करू शकत असाल आणि हॅपी असाल तुम्ही त्या तुमच्या रिलेशनमध्ये, तर शक्यता वाढू शकते प्रेग्नंट होण्याची. त्यामुळे त्या फक्त एका दिवसावर फोकस करण्यापेक्षा तुम्ही ओव्हरऑल रिलेशनशिपवर फोकस केलं पाहिजे. मॅडम यात आपल्याला असंही काही सजेस्ट करता येईल कपल्सना, की टाइम्ड इंटरकोर्स समजा आहेच तुमच्या डोक्यात, की त्या दरम्यान आपल्याला करायचं आहे. तर रोजचं तेच तेच एन्व्हायर्नमेंट टाळून कुठेतरी आउटडोअरला जाऊन तुमचा स्ट्रेस कमी होईल अशा ठिकाणी जाऊन जर तुम्ही इंटरकोर्स ट्राय केलात, तर कदाचित कन्सीव्ह होण्याची शक्यता वाढू शकते? नो आयडिया. कारण काय कन्सीव्ह होणं किंवा न होणं हे तुमच्या लोकेशनवरती अवलंबून नसतंय. हं, हं, ते त्या हं. एग आणि स्पर्मच्या क्वालिटीवरती अवलंबून असतंय. त्या बरोबर. त्या क्षणामध्ये. एक आपल्याला म्हणजे पूर्वी जेव्हा ऑर्गॅझमचा रिसर्च केला जायचा, तेव्हा ते म्हणायचे, की जेव्हा स्त्री ऑर्गॅझमिक होते, तेव्हा युटरसचं जे अँगल असतं किंवा जी पंपिंग ॲक्शन असते, त्याच्यामध्ये स्पर्म्सची एंट्री जास्ती फॅसिलिटेट होते. पण हे कधी प्रूव्ह झालेलं नाहीये. हं, आपल्याकडे म्हणजे इव्होल्युशनमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा अशा खूप स्त्रिया आहेत ज्यांना ऑर्गॅझम होत नाही, पण इझिली प्रेग्नंट राहतात. आणि अशा पण खूप स्त्रिया आहेत, की ऑर्गॅझमिक असतात, पण प्रेग्नंट राहत नाहीत. हं, सो आपण हे डायरेक्ट इक्वेशन करायला नको, की जे कपल्स इंटरकोर्सच्या लोकेशनवरती किंवा प्लेजरवरती फोकस करतात, त्यांची प्रेग्नन्सी जास्त इझिली होते. ते खरं नसेल. पण ऑपोझिट जास्त खरं आहे, की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी अचीव्ह करण्याच्या गोलमध्ये तुम्ही सेक्सला वर्क बनवता, तेव्हा हं, त्या इंटिमसीला, त्या रिलेशनशिपला तुम्ही डॅमेज करत असता. सो जरी एक वन ॲस्पेक्ट जो आहे, तो खरा नसला तरी ऑपोझिट ॲस्पेक्ट हा डेफिनेटली खरा आहे. म्हणजे जस्ट बिकॉज सेक्स खूप प्लेजरेबल आहे म्हणून प्रेग्नन्सी होणार आहे, हे अस्युम करण्यात अर्थ नाहीये. कारण की सपोज काही कपल असले आणि ते सेक्स एन्जॉय करत असले आणि जर वर्षभरात ते प्रेग्नंट राहिले नाही, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं गाईडन्स आहे, की तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटून इन्व्हेस्टिगेट करून घ्या, की अजून प्रेग्नन्सी का नाही राहिली. हे हे वॉन्टेड प्रेग्नन्सीबद्दल आहे. हं. हे आपण त्या कपल्सबद्दल बोलत नाही, की ज्यांच्यामध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सी होऊन त्यांना त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागते. आपण हे वॉन्टेड प्रेग्नन्सीबद्दल बोलतोय, की जे कपल्स ॲक्टिव्हली प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत आणि ते सेक्स एन्जॉय करतात. ते हां, झालं तर आम्हाला खूप आवडेल, नाही झालं तर आम्ही काय अपसेट नाही होत, असे म्हणणारे खूप कपल्स असतात. बरोबर. पण जे ऑपोझिट घडतं, म्हणजे आता आम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण आम्ही सेक्शुअल प्लेजर आणि इंटिमेसीला महत्त्व न देता त्या गोष्टीला फक्त स्पर्म्स वजायनामध्ये डिपॉझिट करायची मेथड म्हणून यूज करतोय, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि ॲक्चुअली काय आहे, की आपण जेव्हा ॲक्टिव्हली आपली रिलेशनशिप डॅमेज करतो, तिला रिकव्हर करणं खूप कठीण जातं. हं, हं, हं. म्हणजे ज्या अशा ॲक्टिव्हिटीजमुळे इंटिमसी ब्रेकअप होते, प्रेशर निर्माण होतं, स्ट्रेस निर्माण होतं, कम्युनिकेशन ब्रेकडाऊन होतं. कारण की इफ जस्ट या कपलबद्दलच सांगते, की तो तिला सांगू शकला नाही, की माझ्यावरती खूप प्रेशर आहे. म्हणजे हं. त्याचा जो अनुभव होता, त्याला तो एक्सप्लेनही करता येत नव्हता. कारण की त्यांनी पूर्वी कधीच असं एक्सपिरियन्स केलं नव्हतं. बरोबर. हं, त्याला तितकाच शॉक बसला, की अरे मला परफॉर्म नाही करता आलं. हं, जेव्हा टाईम्ड इंटरकोर्सची वेळ आली तेव्हा. आणि ऑल्दो आपण हा टाईम्ड इंटरकोर्सचा विषय आपण घेतलाय परफॉर्मन्स अँक्झायटीसाठी, त्याच्यावरती ट्रीटमेंट्स पण आहेत किंवा अल्टरनेटिव्हज पण आहेत, ते पण आपण बोलणार आहोत. पण एक गोष्ट ही पण खरी आहे, की बरेचसे असे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत, जिथे ते आपल्याला फॉलो करावं लागतं. हं.
कारण काय मे बी काही कॉम्प्लिकेशन्समुळे किंवा काही डिफिकल्टीजमुळे खूप इंटेन्स मेडिसिन्स, इंजेक्शन्स असे द्यावे लागतात आणि ते एक प्रेशस असतं. ते ते 1 अंड किंवा 2 अंडी जे डेव्हलप होतात ती खूप प्रेशस असतात. मग त्याला वेस्ट नको करायला. हे प्रेशर सगळीकडनंच असतं. क्लिनिकमध्ये पण असतं, डॉक्टरांचं पण असतं, त्या स्त्रीचं पण असतं, त्या पुरुषावरती पण असतं. मग ह्याच्या अराउंड पण खूप वेज आहेत याच्याशी हं, डील करायला. त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत आणि अ, त्याच्याशी कसं हँडल वागायचं ते पण आपल्याला बोलणं गरजेचं आहे. हा जो पहिला पार्ट आहे डिस्कशनचा तो खूप महत्त्वाचा आहे, की तुमच्या सेक्शुअल रिलेशनशिपला तुम्ही नुसतं प्रेग्नंट होण्यासाठी एक टूल म्हणून नका वापरू. तुमचं जे सेक्शुअल रिलेशनशिप हे तुमच्या रिलेशनशिपसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मेंटल हेल्थसाठी, तुमच्या फिजिकल, मेंटल वेलबिंगसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या रिलेशनशिपच्या लॉन्जेव्हिटीसाठी. शेवटी जेव्हा आपण एका लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये असतो, त्या रिलेशनशिपमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करत असतो आणि त्या रिलेशनशिपमध्ये एक फॅमिली निर्माण करायची जेव्हा इच्छा असते, की एक आता बाळ हवं आहे आणि आपण पेरेंट्स होणार आहोत आणि त्या बाळाचं फ्युचर आणि आपलं फ्युचर आपण सिक्युअर करतोय. आपल्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला हे करायचं आहे किंवा हे गोल्स आहेत आपले. ह्याच्यासाठी आपण असं वर्क करणार आहेत किंवा आपलं जे कपल इंटरॅक्शन आहे आपण असं सीमलेस ठेवायचं आहे. आपलं पेरेंटिंग स्टाईल कसं असणार आहे, आपले फायनान्सेस कसे असणार आहेत, आपली करियर ट्रॅजेक्टरी कशी असणार आहे, आपले आजी-आजोबांच्या बरोबरचं जे रिलेशनशिप आहे ते आपण कसं एंटरटेन करणार आहोत. या सगळ्या गोष्टींचं जेव्हा डिस्कशन त्या कपलमध्ये होत असतंय, तेव्हा ह्या सेक्शुअल इंटरॅक्शनला सॅक्रिफाईस करायला नाही पाहिजे आणि ह्याच्याबद्दल आपण पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये पण बोललेलो आहोत, की कुठल्याही कपलनी प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताना, प्रेग्नन्सी असताना आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आणि यंग मुलं असताना, टीनेजर्स असताना कसं वागलं पाहिजे म्हणजे त्यांना त्यांचं रिलेशनशिप लाँग टर्मसाठी कायम ठेवता येतं. आणि त्यांना ते रिलेशनशिप लाँग टर्म कशासाठी पाहिजे? तर ते जी फुलफिलमेंट असते सेक्शुअल हं. रिलेशनशिपमध्ये प्लेजर असतं, इंटिमेसी असते, एक इमोशनल बॉन्डिंग असतं, कनेक्शन असते, सेफ्टी, सिक्युरिटी, सिग्निफिकन्स, रिस्पेक्ट ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे आपले फिजिकल आणि इमोशनल नीड्स जेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये फुलफिल होतात, तेव्हा ते कपल एक आपण म्हणू शकतो एक ॲक्च्युअलायझेशनच्या प्रोसेसमध्ये जाते किंवा ते सुखी होतात किंवा आनंदी राहायचा त्यांचा जो मार्ग असतो तो क्लिअर होत जातो आणि मग तसे पेरेंट्स जे असतात ते आयडियल पेरेंट्स होतात त्या मुलासाठी कारण की ते चांगले एक रोल मॉडेल बनलेले असतात त्या मुलासाठी सोसायटीमध्ये वागण्यासाठी दुसऱ्या लोकांच्या बरोबर वागण्यासाठी त्याच्या रिलेशनशिपसाठी त्याच्या ग्रोथसाठी सो आपलं सेक्शुअल रिलेशनशिप फक्त सेक्स करताय किंवा बेडरूम करता आहे ह्याचा विचार न करता समजून घेणं गरजेचं आहे की त्या सेक्शुअल रिलेशनशिपला ऑप्टिमाइज करण्यासाठी आपल्याला हे बाकीचे जे स्क्वेअर्स आहेत आपल्या लाईफमध्ये त्यांनी पण ठीक असायचं गरज आहे आणि ते सगळ्या गोष्टी ठीक राहण्यासाठी आपली सेक्शुअल रिलेशनशिप चांगली असणं पण तितकंच गरजेचं आहे सो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे हा आपल्या डिस्कशनचा एक पहिला भाग आहे असं मी समजते नक्कीच. मॅडम परफॉर्मन्स अँक्झायटीबद्दल आपण बोलतोय, तर त्याच्या ऑब्व्हियस सायन्स म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन जे तुम्ही म्हणलात. अजून काही सिम्प्टम्स पुरुषाला जाणवू शकतात का? की बाबा इरेक्टाईल डिस्फंक्शन नाहीये, पण अँक्झायटी आहे किंवा प्रेशर आहे. हे ज काय म्हणू जज करण्याचे आणखी काही सिम्प्टम्स आहेत का? आणि पुढचा मुद्दा तोच येतो, की या अँक्झायटीवर मात कशी करायची? त्याच्यासाठीचे काही टिप्स तुम्ही सांगू शकाल का? अँक्झायटी ही खूप पद्धतीने समोर येते. बरं सगळ्यात पहिला म्हणजे अव्हॉइडन्स, की नकोच ना आता इंटरकोर्स नको हं, करायला. आता मला जमत नाही, माझ्याने होत नाही. सेकंड सिम्प्टम असतं, की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा ॲनइजॅक्युलेट म्हणजे लवकर इजॅक्युलेट होऊन गेलं. हं. अँक्झायटीमुळे, स्ट्रेसमुळे किंवा इजॅक्युलेशनच होत नाही. खूप प्रयत्न करते इजॅक्युलेशनच होत नाही. किंवा मग खूप ऑब्व्हियसली इरेक्शन न येणं किंवा न टिकणं. ह्या ओके. गोष्टी असतात. हं, हं. कधी-कधी काही पुरुषांमध्ये पेन पण असतं. डिस्कम्फर्ट असतं, पेन असतं इजॅक्युलेशनच्या वेळेला किंवा टेस्टिसमध्ये. मे बी तिथे इन्फेक्शन आहे, मे बी दुसरं काही कारण असलं तर तिथं तोही प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आता परफॉर्मन्स अँक्झायटी आहे, तर ती टाळण्यासाठी म्हणून काही टिप्स किंवा काही उपाय सांगू शकाल तुम्ही? आता मेडिकल फील्डमध्ये ना बरेचसे उपाय सांगितले जातात. युजुअली ते मेडिकल असतात. म्हणजे मेडिकेशन देऊन ओव्हरकम करण्यासाठी कारण की त्यांना हे सायकॉलॉजिकल एनालिसिस आणि थेरपीसाठी वेळ नसतो बरेच वेळा. काय होतं 2 अप्रोचेस आपण घेऊ शकतो. नंबर 1 जे क्लिनिक्स असतात, जे अवेअर असतात, IVF क्लिनिक्स किंवा फर्टिलिटी क्लिनिक्स, की हा असा प्रॉब्लेम येतो, ते एडव्हान्समध्ये काउन्सेलिंग सुरू करतात कपल्सचं.
त्यांना हेही गाईडन्स देतात, की कसं त्यांनी त्यांचं सेक्शुअल रिलेशनशिप, इंटिमसी कायम ठेवावी, कसं त्या सगळ्या फर्टिलिटीच्यामधलं स्ट्रेस कसा कमी करावा. त्याच्यामध्ये बरेचसे सायकोथेरप्युटिक टेक्निक्स असतात. CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी असतं. मग माझ्या ओळखीचे असे खूप क्लिनिशियन्स आहेत जे EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक, टॅपिंग शिकवतात किंवा एक छोटंसं मेडिकेशन असतं अँक्झिओलिटिक म्हणजे रात्री व्यवस्थित झोप लागेल किंवा अँक्झायटी एवढी चढणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो क्लिनिक्समध्ये किंवा क्लिनिशियन्सच्या तर्फे. कपल्सनी काय करायचं असतं तर त्यांचं नंबर 1 त्यांचा जो फोकस असतो तो त्यांनी सेक्शुअल रिलेशनशिपवरनं घालवू नये. हं, त्या हं, हं. सेक्शुअल रिलेशनशिपला ऑब्जेक्टिफाय न करता त्याला कसं एन्हान्स करता येईल म्हणजे कम्युनिकेशन एन्हान्स करणं, कायम ओपन राहणं, आपले जे फीलिंग्ज असतात ते एकमेकांबरोबर शेअर करणं, ते कम्युनिकेशन लाईन ओपन ठेवणं. जरी सपोज कुठल्या गोष्टीवरनं भांडण झालं किंवा चिडचिड झाली, की "अरेच्चा, की मीच सगळी औषधं घेते, मला इंजेक्शनं दिली जातात." आणि हे खूप साहजिक आहे. कारण की ज्या प्रकारचे मेडिकेशन्स किंवा औषध देतो, त्या स्त्रीचे मूड स्विंग्स होणं किंवा अप्स एंड डाउन्स होणं, पेन होणं, डिस्कम्फर्ट होणं, हे खूप साहजिक आहे. मग त्याच्यामध्ये चिड होणं, इरिटेबल होणं, फोकस न करता येणं, आपलं काम ठीक होत नाहीये हे लक्षात येणं आणि मग त्याच्यावरनं आपलं कॉन्फिडन्स जाणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर हे समजून घेणं, तिला सपोर्ट करणं आणि तिने सुद्धा ते सपोर्ट ॲक्सेप्ट करणं. ह्या दोन्ही हे जे गिव्ह एंड टेक जो प्रोसेस असतो अ, तो कायम ठेवणं महत्त्वाचं असतं आणि तिथे काउन्सिलर्स असतात क्लिनिक्समध्ये जे हा सपोर्ट देऊ शकतात. जर प्रॉब्लेम असता तर त्याच्यासाठी हेल्प घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. ओपन होऊन सांगणं आपल्या डॉक्टरला किंवा नर्सला, की "हो, मग आमच्यामध्ये हा चॅलेंज आलाय. प्लीज आम्हाला तुम्ही काउन्सिलिंग देता का?" आपलं स्वतःला हेल्थी ठेवणं म्हणजे अँक्झायटीवरती सगळ्यात मोठा मात काय असतो, की निगेटिव्ह थिंकिंगमध्ये न जाणं. कॅटास्ट्रोफायझिंग म्हणून एक थिंकिंग प्रोसेस असते, की सगळंच ठीक नाही होणार, तर नाहीच होणार, मग बाळच नाही होणार, मग हे नाही झालं की नाही ते होणार. अरेच्चा! मग सगळे आपले रिलेटिव्हज आपल्याला नावं ठेवणार, मग ते कधीच होणार नाही. मग आम्ही म्हातारे झाल्यावरती पण एकटेच असणार. ह्याला कॅटास्ट्रोफायझिंग म्हणतात, की प्रत्येक गोष्टीबद्दल जेव्हा आपण विचार करतो, ती ठीक होणारच नाही. हं. असं जी निगेटिव्हिटी मनात धरलेली असते, त्याला तिथल्या तिथे थांबवणं. त्या निगेटिव्ह लूपमध्ये न जाणं ह्याच्यासाठी पण काउन्सिलिंग अवेलेबल असतं. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचे मेथड्स अवेलेबल असतात आणि आपल्या मनामध्ये हे जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे लूप्स असतात, ते युजुअली त्याचा जो रिस्पॉन्सिबिलिटी असते ती पुरुषावरती जास्त येते कपल रिलेशनशिपमध्ये. कारण काय त्या त्या प्रोसेसमध्ये अदर दॅन मॅस्टर्बेशन आणि सीमेन प्रोव्हाईड करणं, बाकीचा जो स्ट्रेस असतो इंजेक्शन्सचा, ट्रीटमेंटचा, तो बहुतेकदा ती स्त्री झेलत असते. हं. म्हणजे जे काही प्रोसिजर्स असतात, सोनोग्राफी आहे, लॅप्रोस्कोपी आहे, ट्रीटमेंट आहे, ऑपरेशन्स आहेत, बहुतेक वेळा स्त्रीवरती ते सुरू केले जातात. काही सर्कमस्टन्सेसमध्ये जिथे मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी आहे, तिथे पुरुषावरती ट्रीटमेंट होत असते. मग तिथे त्यांची अँक्झायटी वाढलेली असते. मग ज्या कपल्समध्ये खूप हाय लेव्हलला असते आणि प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते, तिथे काही क्लिनिक्स काय करतात, की स्पर्म फ्रीजिंगचा ऑप्शन देतात कपल्सना, की ओ ही जी सायकल आहे आपली हं. IVFची किंवा ICSीची कुठली जी आहे, ती खूप प्रेशस सायकल आहे समजा. एजचा प्रॉब्लेम आहे किंवा एग्ज एवढे मॅच्युअर नाही आहेत किंवा त्याची क्वालिटी आपल्याला माहिती नाही. तर ती खूप प्रेशस सायकल असलं आणि आपल्याला माहिती असलं, की हो कदाचित सीमेन मिळायला आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित टाईम्ड इंटरकोर्स होणार नाही. मे बी जेव्हा IUI होत असते किंवा टाईम्ड मॅस्टर्बेशनच्या वेळेला सुद्धा सीमेन मिळणार नाही क्लिनिकमध्ये. असे जेव्हा चॅलेंजेस येत असतात, कधी-कधी स्पर्म फ्रीजिंगचं पण ऑप्शन असतं. ते क्लिनिक्स ऑफर करतात, की ऐन वेळेला तुम्ही स्पर्म प्रोडक्शन तुम्ही सीमेन नाही प्रोड्यूस करू शकलात तरीसुद्धा आपल्याकडे एक सीमेनचं कलेक्शन असेल. टाईम्ड इंटरकोर्स युजुअली त्या पेशंट्समध्ये असतो अर्ली स्टेजेसमध्ये जेव्हा आपण ऑव्ह्युलेशन इंडक्शन करून त्यांना इंटरकोर्स करायची अपेक्षा ठेवलेली असते. पुढे जाऊन जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स असतात IVF, ICSI वगैरेमध्ये तिथं टाईम्ड इंटरकोर्सचा काही फारसा उपयोग नसतो. कारण की आपण अच्छा. इंटरकोर्सवरती अवलंबून नसतो हं. प्रेग्नन्सीसाठी. आपण ते जे फर्टिलायझेशन प्रोसेस असतो तो बाहेर करत असतो. मग राइट. त्यावेळेला जी सेक्शुअल इंटिमेसी असते, प्लेजर असते, सपोज IVF, ICSI सायकल्समध्ये, तर ते सेक्शुअल इंटिमेसी आणि प्लेजर त्या कपलला रिलॅक्स ठेवण्यामध्ये, ऑक्सिटोसिन बूस्ट करण्यामध्ये, कॉर्टिसॉल लेव्हल्स कमी करण्यामध्ये, डीप इंटिमेसीमध्ये, टचमध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे जे जे प्लेजर मिळतं, त्याच्यामुळे बॉडीची जी हार्मोनल बॅलन्सची जी स्टेट असते प्रेग्नन्सीसाठी,
जेव्हा इम्प्लांटेशन वगैरे करतात ते प्रोसिजरनी, तेव्हा ती जास्त सुटेबल होऊ शकते. जर तुम्ही मॅडम आता इंटिमेसी कंटिन्यू केली तर. राइट. बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलात, की हेल्दी असणं दोघांनी पण. तर यात परत आपण म्हणजे याआधीही अनेक एपिसोड्समध्ये बोललेलो आहे. पण सोबत काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही एरवीही करताय का? मग साऱ्या-साऱ्या गोष्टी असतील, की योगा किंवा वॉक किंवा मेडिटेशन. तर या कपल ॲक्टिव्हिटीजचा पण ड्युरिंग इंटरकोर्स पण फायदा होऊ शकतो? म्हणजे जर तुम्ही जर मेंटली आणि फिजिकली फिट असाल किंवा त्याच्यासाठी जर तुम्ही एफर्ट्स घेताय, तर या सगळ्या गोष्टी पण म्हणजे त्या ॲडच करतात या सगळ्या एक्सपिरियन्सला? प्रत्येक कपलवरती अवलंबून असते, की ते त्यांच्या हेल्थ आणि फिटनेसकडे कसे बघतात. आता कुठल्याही सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये नंबर वन मोस्ट इम्पॉर्टंट कुठली गोष्ट असते, तर ती व्हॅस्क्युलॅरिटी असते. अराउझलसाठी, लुब्रिकेशनसाठी. तुमची व्हॅस्क्युलर हेल्थ किती चांगली आहे, तुमच्या हार्ट हेल्थवरती अवलंबून असते. तुमचं हार्ट हेल्थ कशावरती अवलंबून असतं, तर तुमच्या न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज, मूव्हमेंट, तुमच्या सर्केडियन रिदमवरती अवलंबून असतं, की तुम्ही कसे झोपता, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं आहे. आता स्ट्रेस बघितला तर रिलेशनशिप स्ट्रेस आणि फायनान्शियल स्ट्रेस ह्या सगळ्यात 2 मोठे स्ट्रेसर्स आहेत कुठल्याही कपलच्या लाईफ जर्नीमध्ये. सो आपण कुठल्यातरी एका गोष्टीवरती नाही, हे करून हे केलं तरच सेक्स छान होईल असं नसतं. हे आपल्याला 360 डिग्री अप्रोच घ्यावा लागतो, की तुमची हेल्थ म्हणजे फक्त तुम्ही काय खाता किंवा काय व्यायाम करता ह्याच्यावरती नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे, की तुमचं कपल इंटरॅक्शन कसं आहे, तुमचं फायनान्शियल फिटनेस कसं आहे, तुम्ही मूव्ह करता की नाही, तुम्ही वेळेवरती झोपता की नाही, तुमच्या घराचं एन्व्हायर्नमेंट कसं आहे, तुम्ही खूप पोल्युटेड एरियामध्ये राहता का क्लीन एअरमध्ये राहता. अम, तुम्ही जे काम करतात ते किती सेडेंटरी आहे, बैठं आहे, तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्या बॉडीची मूव्हमेंट किती होत असते. तर ह्या गोष्टींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा हे प्रिडिक्टिव्ह फॅक्टर्स ठरतात हेल्थसाठी. आता ॲक्चुअली इंटरकोर्स करायला हेल्थ तुम्हाला किती लागते? तर नॉट सो मच काय. पण जितके तुम्ही फ्लेक्सिबल असतात, जितके तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस असते, जितकी तुमची हॉर्मोनल हेल्थ चांगली आहे, जितकं तुमची मेंटल हेल्थ चांगली आहे, तितकं तुमचा एक्सपिरियन्स रिच आहे. तितकं तुम्ही प्लेजर जास्त घेता. कारण की तुमच्याकडे ऑप्टिमल मेंटल हेल्थ नसली, तुमची व्हॅस्क्युलर हेल्थ चांगली नसली, तुमचं हॉर्मोनल हेल्थ ठीक नाहीये, तर तुम्ही कसले रडी पार्टनर असता. हं, माझं हं, डोकं दुखतंय, मला असं होतंय, नको ना, नको ना, आज नको ना. असं ग्रम्पी करत सेक्स करायला कोणाला आवडेल? आणि हं, केलं तरी ते किती लास्टिंग प्लेजर देणार? कसंबसं करायचं, संपवायचं आणि झोपून जायचं. ह्युमन बीइंग्सची जी इंटिमेसी आहे, सेक्शुअल प्लेजर आणि इंटिमेसीची जी तुमचा जो हक्क आहे, तो तुम्हाला एक्सरसाइज करण्यासाठी स्वतःमध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट हेल्थसाठी करावीच लागणार. कारण काय त्याचं जे एक्सपिरियन्स आहे, ते इतका एन्हान्स्ड असतो हेल्थमध्ये, की तो तुम्ही का कॉम्प्रोमाईज कराल? केवढं तरी प्लेजर आणि किती जॉय असते त्या इंटरॅक्शनमध्ये. तुमचे हेल्थी ब्रेन केमिकल्स किती बूस्ट होत असतात. जगाकडे बघायचा जो तुमचा दृष्टिकोन असतो, हेल्थी सेक्स लाईफमध्ये खूप बदललेला असतो. तुमची पॉझिटिव्हिटी असते. तुम्ही सर्वसाधारण कामाकडे पण एका अपलिफ्टेड नजरेने बघतात. त्याच्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी बूस्ट होते. शक्यतो तुमचे फायनान्सेस पण बूस्ट होतात. तुमचे रिलेशनशिप्स बूस्ट होतात. तुमचं सोशल इंटरॅक्शन इम्प्रूव्ह होतंय. तुम्ही जास्त कॉन्फिडंट असता. जेव्हा तुम्ही कामाकडे जाता आणि सपोज तुम्हाला काही अचीव्ह करायचं तर तुमचं जे कपल्समध्ये सेक्शुअल रिलेशनशिप ऑप्टिमाइज्ड आहे, तुमचं वर्क लाईफ बॅलन्स पण ऑप्टिमाइज्ड आहे. सो आपलं सेक्शुअल लाईफ आणि प्लेजर, इंटिमसी प्रायोरिटाईज करायचे फायदे खूप आहेत. हं. ते ऑप्टिमाइज करण्यासाठी तुमचं ओव्हरऑल हेल्थ, होलिस्टिक हेल्थचं कॉन्ट्रिब्युशन मॅसिव्ह आहे. जितके तुम्ही जास्त हेल्थ घेऊन ह्या गोष्टीला एन्हान्स करता, तितके ह्याचे रिपरकशन्स तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या भागांमध्ये होत असतात. सो एक सांगायचं राहिलं, बऱ्याचशा क्लिनिक्समध्ये जेव्हा आपण ऑव्ह्युलेशन इंडक्शन करतो आणि एक्सपेक्ट करत असतो, की कपल टाईम्ड इंटरकोर्ससाठी स्ट्रेस घेणार आहेत किंवा या स्ट्रेसमुळे कदाचित इरेक्टाईल डिस्फंक्शन येणार आहे. तर बेसिक टेस्ट आपण इरेक्टाईल डिस्फंक्शनची करतच असतो. कारण काय इरेक्शन येणं किंवा येणं, अराउझलमध्ये प्रॉब्लेम होणं हा व्हॅस्क्युलर फंक्शनचा एक भाग असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे आपण इन्व्हेस्टिगेशन्स आणि टेस्ट तर करतच असतो. त्या त्या दृष्टीने त्यांचं हॉर्मोन हेल्थ, बाकीच्या गोष्टी आपण चेक करतो. पण बऱ्याच वेळा असं होतं, की काही मेडिकेशन देऊन
त्यावेळेला जो कॉन्फिडन्स यायचा असतो इरेक्शन आणायचा आणि इजॅक्युलेशनचा, ते आपण मेडिकेशननी पण ओव्हरकम करू शकतो. काही एक्सटर्नल टूल्स पण असतात, व्हॅक्यूम डिव्हाइसेस आहेत, व्हायब्रेटर्स आहेत, मॅस्टरबेटरी प्रॅक्टिसेस आहेत, काही एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यामुळे इरेक्शनची प्रिडिक्टेबिलिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. अर्थात या गोष्टींना काउन्सिलिंगला, सायकोथेरपीला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि युजुअली काय होतं की कुठल्याही कपलला माहिती नसतं की आपण टाइम्ड इंटरकोर्स सुरू केल्यानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार आहे. पण क्लिनिक्सना माहिती असतं, डॉक्टर्सना माहिती असतं, तिकडच्या नर्सेसना माहिती असतं. त्यामुळे त्यांच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ह्या गोष्टीचं वर्णन म्हणजे एक्सप्लेनेशन असणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच्यामध्ये त्या कपलना रिअश्युअर करणं, की तुम्हाला कधीही वाटलं की तुम्हाला स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि त्यामुळे जर तुमच्या सेक्शुअल लाईफ किंवा इंटिमसीमध्ये बाधा येणार असली, तर तुम्ही आधीच आम्हाला सांगा. मग आपण त्याच्यावरती काही काउन्सिलिंग करून किंवा काही स्टेप्स सांगून त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू शकतो. आणि ॲडव्हान्समध्येच आपण ठरवू शकतो, की हो, जरी आपण बेबीसाठी ट्राय करतोय आणि माझं ओव्ह्युलेशन इंडक्शन चालू आहे किंवा आपल्याला जरी माहिती असली, की आता एग रिलीज झाल्यावरती आपल्याला अलीकडे-पलीकडे इंटरकोर्स करावा लागणार आहे. आपण त्याचा प्रेशर न घेता आपलं जी सेक्स लाईफ आहे, आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, ती आपण कायम ठेवणार आहोत. पुरुषांना खूप वेळा असा डाऊट असतो, की आपण जास्त इंटरकोर्स केलं तर ऐन वेळेला ते सगळे स्पर्म संपणार तर नाहीत आणि हं. ॲक्चुअली असं होत नाही. आपली जी टेस्टिस असते त्याचं कंटिन्युअस प्रोडक्शन चालू असतं स्पर्म्सचं. तर शक्यच नाहीये, की तुम्ही सेक्स केल्यामुळे तुम्ही यू आर गोइंग टू रन आउट ऑफ स्पर्म्स ऑन द डे ऑफ ओव्ह्युलेशन, की ओव्ह्युलेशनच्या दिवशी माझ्यात स्पर्म्स नाहीये. अशी शक्यता नसते. इट डझंट हॅपन लाइक दॅट. आणि ॲक्चुअली एकच स्पर्म लागतं त्या एगला फर्टिलाइज करायला. सो हे टेन्शन घेऊ नये. काही पुरुषांना किंवा काही स्त्रियांना टेन्शन असतं, की नाही, नाही इंटरकोर्स झाल्यावरती पाय वर करून झोपावं लागतं. तसं पण करायची गरज नसते. तुमचं शरीर खूप मॅजिकल आहे, खूप स्मार्ट आहे. एकदा स्पर्म्स व्हाजाइनामध्ये डिपॉझिट झाले, की तुमचं इंटरकोर्स संपायच्या आधी जे स्पर्म्सना एगपर्यंत पोहोचायचं असतं ते ऑलरेडी पोहोचलेले असतात. हो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नये, की आता ते अर्धं स्पर्म बाहेर आलं. काही डाउट्स असतात त्यांना, की नाही, 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 आम्ही इंटरकोर्स करतो सगळं स्पर्म बाहेरच पडतो. मग मी प्रेग्नंट कशी होणार? तर लक्षात घेणं गरजेचं असतं, की ॲव्हरेज सीमेनची क्वालिटी 2 ml आहे. इजॅक्युलेट करताना 2 to 3 ml आहे. तर प्रत्येक mlमध्ये 150 मिलियन स्पर्म्स आहेत सपोज, 50 मिलियन स्पर्म्स आहेत, 10 मिलियन स्पर्म्स आहेत, 20 मिलियन स्पर्म्स आहेत. तर शेवटी फर्टिलायझेशनसाठी एकच स्पर्म लागतंय. सो ह्युमन फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सीचा जो प्रोसेस आहे तो वेस्टफुल आहे. हे रिअश्युरन्स खूप कपल्सना देणं गरजेचं आहे. हं. जर एकच अंड आणि एकाच स्पर्मची गरज होती, तर दर महिन्याला अंड सोडायची गरज काय आहे? ह्या महिन्यात आपण प्रेग्नंट होऊया म्हणून एकच अंड त्या महिन्यातच का नाही सुटत? म्हणजे हं. आपल्याला प्रत्येक सायकलमध्ये प्रयत्न करावा लागतो. एका सायकलमध्ये प्रेग्नन्सीचा जो चान्स असतो साधारणपणे 15, 20, 25% असतो. डिपेंडिंग ऑन अगेन एज, हेल्थ, तुमचे जे स्ट्रेसचं बॅकग्राऊंड आहे, बाकीचे फर्टिलिटी पॅरामीटर्स काय-काय आहेत. अप्रॉक्सिमेटली पर सायकल फर्टिलिटीचा चान्स तो असतो. 100% कधीच नसतो. त्यामुळे राइट. कपल्सनी रिअश्युअर होणं, की हो, आपण कितीही सगळं परफेक्टली केलं, इन्क्लुडिंग सेक्स, तरी प्रेग्नन्सीची गॅरंटी नसते. त्याचे कारण काही खूप कॉम्प्लेक्स फॅक्टर्स असतात आणि त्याच्या प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणून आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे, अशी भावना ठेवू नये. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलावं, आपल्याकडनं काय चुका होत असल्या तर त्या सुधाराव्यात आणि ॲक्चुअली चुका नसतातच. चान्सची गोष्ट असते. ते चान्स कसा आपण वाढवू शकतो, ह्याच्याकडे आपण बघत असतो. मग जे मेडिकेशन्स आपण यूज करतो इरेक्शन आणण्यासाठी किंवा इजॅक्युलेशन डिले करण्यासाठी किंवा इजॅक्युलेशन लवकर आणण्यासाठी, त्यांनी त्या स्पर्म्स किंवा सीमेनच्या क्वालिटीवरती फरक पडत नसतो. कारण काय स्पर्म प्रोडक्शनची जी मेकॅनिझम असते, ते वेगळं असते. इरेक्शन आणि इजॅक्युलेशनचे जे मेकॅनिझम असते, मेकॅनिकल ॲक्टिव्हिटीज असतात, त्या पण वेगळ्या असतात. सो हे कपल्सनी लक्षात घेऊन स्ट्रेस घेऊ नये. आणि जर काही क्वेश्चन्स असले, काही प्रश्न असले, तर आपल्या डॉक्टरांना जरूर विचारावे आणि जर खुलासा हवा असला आपल्या मेडिकेशनचा, की बाबा हे मेडिसिनचा काय इफेक्ट होतो किंवा काय होत नाही, हे अगदी मनमोकळेपणाने आपल्या क्लिनिशियनला विचारावं आणि आपल्या शंका दूर कराव्या. सेक्समध्ये, इंटिमसीमध्ये, प्रेमामध्ये हं. शंका नसावी. बरोबर. बेबी कन्सीव्ह करताना सुद्धा शंका नसावी. आपले जे बेसिक आपली हेल्थ आहे, तुम्हाला जे काही प्री प्रेग्नन्सी
विटॅमिन्स किंवा काही दिलेले असतील तर ते कंटिन्यू ठेवावे. आपली हेल्थ ऑप्टिमाइज ठेवावी. आपलं एक्सरसाइज, आपल्या मेडिटेशन किंवा जे काही प्रॅक्टिसेस असतील जे आपल्या मेंटल आणि फिजिकल फिटनेससाठी गरजेचे आहेत त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करू नये. आपल्या रिलेशनशिपला कॉम्प्रोमाइज करू नये. तेच रिलेशनशिपचे हॅबिट्स आपण बनवतो, तेच त्या बाळाला वाढवण्यासाठी आपण पुढे जाऊन यूज करणार असतो. त्यामुळे त्या रिलेशनशिपवरती कॉम्प्रोमाइज करू नये. रिलेशनशिपवरती कॉम्प्रोमाइज करू नये, अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात मॅडम तुम्ही. आणि या संपूर्ण एपिसोडमध्ये मला असं झालं की हा खूप निग्लेक्टेड टॉपिक आहे, कारण अनेक कपल्स हा टाइम्ड इंटरकोर्स किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सचा काय म्हणू हा मार्ग अवलंबत असतात काही कारणांमुळे, इन्फर्टिलिटीच्या इश्यूमुळे. तर या सगळ्यांसाठी हा एपिसोड म्हणजे मला असं वाटलं की खूप मोठा दिलासा आहे, कारण की हेच आहे की ही गोष्ट अशी आहे की ही कोणाला शेअर पण करता येत नाही आणि त्याचं प्रेशर त्यामुळे त्या कपलवर खूप जास्ती बिल्ड हे होत असणार आहे. हे तुमच्याकडनं एक्सपिरियन्सेस, केस स्टडीजमधनं पण तुम्ही ज्या शेअर केल्यात त्यातनं जाणवलं. तर मी सगळ्या कपल्सना पण असं अपील करीन की तुम्हाला जर काही शंका असतील, काही आणखी एक्सप्लेनेशन किंवा प्रश्न असतील, तर ते या एपिसोडच्या कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये कुठल्या आपण त्यालाही नक्की ॲड्रेस करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित असलेल्या विषयावर गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे हा आपला 100वा एपिसोड आहे आणि ही जर्नी मॅडम तुमच्यामुळे आपण या माइलस्टोनला आलेलो आहे आणि यात सगळ्या आपल्या श्रोत्यांचं, लिसनर्सचाही खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय आणि त्याच्यामुळेच ही शक्य झाली. म्हणजे मार्च 2023मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आपण व्ही फॉर वचन हा पॉडकास्ट सुरू केला आणि आता बरोबर आज आम्ही हा एपिसोड रेकॉर्ड करतोय. तर आज आहे 22 फेब्रुवारी. येत्या गुरुवारी हा रिलीज करू. तर बरोबर 2 वर्षाचा हा प्रवास आहे आणि मला खात्री आहे की आपण यापुढेही असे आणखी नवनवीन विषय घेऊन हा महत्त्वाचा पॉडकास्ट यापुढेही सुरूच ठेवूया. थँक्यू व्हेरी मच सगळ्या लिस्नर्सना आणि टू यू निरंजन. थँक्यू सो मच.